एक आदर्श गृहिणी लावण्य सम्राज्ञी कोल्हापूरची स्मार्ट सुनबाई आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकणारी उत्कृष्ट निवेदिका आणि स्टाईल आयकॉन 2023 ची विनर अर्थात वर्षा जोशी, जिने शून्यातून आपलं विश्व निर्माण केले आणि आपल्या नावाची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तर आज हे आपल्या सोबत आपल्या स्टुडिओला उपस्थित आहे. त्यांचा हा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर नमस्कार वर्षा. नमस्कार. सर्वात प्रथम तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. तर तू आतापर्यंत इतके किताब पटकवलेस, अगदी तुझ्या नावापुढं अगदी सगळ्या नावांची रांक लागले म्हटलं तर कमीच पडेल. तर हे सगळं घेऊन वावरताना तुला कसं वाटतंय? खरं तर समाजामध्ये मी जेव्हा वावरत असते तेव्हा खूप खूप वेगवेगळे अनुभव येतात आपल्याला. आपण जिथे कुठे जातो तिथे गेल्यानंतर ती व्यक्ती समोर येते आणि त्या होऊन गेलेल्या स्पर्धेच्या विषयी सांगते की अरे तुम्ही होतात. आणि मग काही पुढे ठिकाणी गेल्यानंतर काही लोक येतात जवळ दुसऱ्या स्पर्धेचं सांगतात, फोटो घेतात आणि हे प्रेम वेगवेगळ्या पद्धतीचं मिळतं. त्यामुळे खूप आनंद वाटतो, छान वाटतं. म्हणजे अगदी खूप छान. तर वर्षा, तू एक लावणी सम्राज्ञी आहेस, तर तुझा लावणीकडं कल कसा वळला? मी खरं तर म्हणजे माझं जीवन ग्रामीण भागात, म्हणजे माझा जन्म ग्रामीण भागात झालेला आहे. पण तेव्हा साधारण एक 20-25 वर्षापूर्वी काळ म्हणजे इतका प्रगत नव्हता. आत्ता कसं आईबाबांनी मुलांना एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून छंद जोपासण्यासाठी क्लास लावतात, तसं आमच्या वेळी डान्स क्लास वगैरे असा काही नव्हता. तर आम्ही आपलं स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं आपली आवड, मग ते पूर्वी टी व्हीवर चित्रहार वगैरे लागायचे, त्यातून बघून मग मला माझ्या डान्सची आवड निर्माण झाली. आणि मग मी त्या कलेला जिवंत ठेवलं. पण तो जे काही व्यासपीठ असतं ते व्यासपीठ मला कोल्हापूरला आल्यावरच मिळालं. आणि ते करत करत लावणी म्हणजेच लावण्य, जसं मी सुरेखाताई पुणेकरांचा प्रवास सगळा वाचला, ते सगळं सौंदर्य त्या लावणीतून ऐकलं, तेव्हा मला वाटलं की नाही, आपणही यात काहीतरी करायला हवं. म्हणून मग मी लावणी करत गेले आणि त्यातून मला यश मिळत गेलं. तर वर्षा, तू निवेदिकाही आहेस, स्मार्ट सुनबाई आहेस, स्टाईल आयकॉन इंडियाची विनरही आहेस. तर इतकं सगळ्या यशाचं श्रेय तू कुणाला देतेस? खरं तर ह्या सगळ्या यशाच्या पाठीमागे बरीच माणसं आहेत, पण पहिल्यांदा माझं कुटुंब आहे. माझे मिस्टर, माझी मुलं, आई बाबा, सासू सासरे, त्याचबरोबर माझे मित्रपरिवार आहे, नातेवाईक मंडळी आहेत, जे ज्यांच्या आशीर्वादाने म्हणा आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवारांच्या शुभेच्छांनी हे सगळं यश संपादन झालंय मला. म्हणजे अच्छा. तर जास्त जसं तू बोललीस की तुझ्या घरी एक धार्मिक वातावरण आहे, घरामध्ये सगळे धर्म पूजा हे सगळं करतात. तर वर्षा, ही घरात सगळं असं असताना सुद्धा तू मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे कशी वळलीस? खरं तर लहानपणापासूनच माझ्या मनात एक जिद्द होती की मला वेगळं काहीतरी करायचंय. आणि माझ्या घरात धार्मिक वातावरण जरी असेल, एखादा सणवार असेल, तर त्यावेळी मी नऊवारी नेसून उत्तम स्वयंपाक सुद्धा करते. आणि त्याचबरोबर जे काही धार्मिक वातावरणामध्ये मंत्रपठण असू देत, स्तोत्र असू देत, विष्णू सहस्त्रनाम असू देत, रुद्र असू देत, हे सगळं मी जितक्या धार्मिक पद्धतीनं म्हणते घरात, तितकंच ह्या मॉडेलिंग क्षेत्राकडे मला जे माझा छंद होता आणि तो छंद जोपासण्यासाठी मी या क्षेत्राकडे वळले गेले. तर वर्षा, तू स्टाईल आयकॉन इंडिया 2023 ची विनर आहेस. तर तुझा हा प्रवास कसा होता आणि हा प्रवास किंवा इथं तू पार्टिसिपेट झाल्यानंतर तुला कोणत्या अडचणी फेस कराव्या लागल्या? खरं तर मी आधीच्या ज्या स्पर्धा केलेल्या आहेत त्या स्पर्धेचं स्वरूप खूप वेगळं होतं. आणि ह्या स्टाईल आयकॉनच्या स्पर्धेचं खूप स्वरूप वेगळं होतं. ह्या स्टाईल आयकॉनच्या स्पर्धेमध्ये म्हणजे टाइम पंक्च्युअल, वेळ खूप पाळली गेली पाहिजे, त्याच्यावर सुद्धा तुमचे काही मार्क्स डिपेंड होते. हाऊ टू टॉक, हाऊ टू वॉक, हाऊ टू युअर वेअर, ड्रेसिंग सेन्स, इथंपासून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जात होत्या. आणि देन म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा फायनल राऊंड असेल, रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण नोट करत जातो. आपल्या आयुष्यात सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता तसं मी अडचणी तर प्रत्येक गोष्टीत असतातच, ते तरी आहेच. पण मी जेव्हा ह्या स्पर्धेत उतरायचं म्हटलं तर माझी दोन्ही मुलं माझ्या डोळ्यासमोर आली की त्यांचं स्कूल, त्यांचं टिफिन बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करून मग ह्या स्पर्धेसाठी त्या वेळेत पोहोचायचे. म्हणजे टाइम पंक्च्युअली मी तिथं पाळलं. त्यामुळे छान वाटलं. म्हणजे हा वेगळा अनुभव होता, पण शिकायला खूप सारं मिळालं. तर वर्षा, तू इतकं सगळं अगदी यश कमावलेस, तर तुला आणखी कोणती इच्छा आहे काय, किंवा तुझं आणखी कोणतं स्वप्न आहे का?
मला खरं तर इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे. जर तशी खरंच संधी मला मिळाली तर मी त्यातही सहभागी होण्यास खूप इच्छुक आहे. तर नक्कीच वर्षा, तुझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. तर खूप छान वर्षा. आणि तुझ्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना काहीतरी करून दाखवावं असं वाटते, पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही, त्यांना सपोर्ट करणारे कोण लोक नसतात. तर अशा महिलांना तू महिला दिना दिवशी काय संदेश देशील? सर्वप्रथम मला असं वाटतं की महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कित्येक वेळा असं होतं की कुठलीही महिला असू देत, बाहेर काम नोकरी करणारी असू देत किंवा घरातील गृहिणी असू देत, ती आधी स्वतःला तिच्या कामाला जास्त प्राधान्य देते. म्हणजे स्वतःला जरी काही तब्येतीमध्ये झाली असेल, म्हणजे तब्येत खराब झाली असेल, तरी सुद्धा ती आज जाऊ उद्या जाऊ डॉक्टरांकडे, असं ती चालढकल करते तिच्या त्या तब्येतीमध्ये. तर तसं न होता, कारण तुम्ही सक्षम आहात तर तुमचं कुटुंब सुरक्षित असणार आहे. त्यामुळे माझं पहिल्यांदा आवर्जून महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त सांगावं असं वाटतं की दर 2 महिन्यांना तुम्ही स्वतःचं रुटीन चेकअप करत जावा की मी कुठे आहे. हे आपल्या महिलांना कळालं पाहिजे. कारण आता वेगवेगळे आजार एवढे उद्भवत आहेत की शेवटच्या स्टेजला गेल्यानंतरच माणसाला तो आजार कळतो काय होऊन गेलाय. यासाठी आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही जाऊन दर 2 महिन्याला मी माझी आता सध्याची परिस्थिती कुठपर्यंत आहे हे आपण त्याचा म्हणजे पाठपुरावा केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, जी काही स्वप्न आहेत, जे काही छंद आहेत, ते छंद तुम्ही काही कारणास्तव मागे टाकले असतील, कारण कुटुंब, मुलं वाढवणं हा एक ठराविक काळ असतो आणि त्या ठराविक काळानंतर त्या महिलेला वाटतं की अरे माझा हा छंद अर्धवटच राहिला. तर छंदाला ना वय असतं ना काय, म्हणजे एक कुठली सीमा नसते. तर तुम्ही छंद तुम्ही जोपासा, व्यासपीठ मिळत जातं, ठीक आहे. कधी कधी काही गोष्टींनी व्यासपीठ तुम्हाला मिळालं नसेल, पण ते छंद तुम्हाला जिवंत ठेवण्याचं काम करतात. तर माझं समस्त महिला वर्गांना असं म्हणणं म्हणजे विनंती आहे की तुमच्याकडे जो काही छंद आहे तो तुम्ही जोपासा, त्यातून तुम्हाला अधिक आनंद मिळून जाईल. तर वर्षा मॅडमने अगदी महिलांना खूप छान संदेश दिलाय की पहिला आपलं आरोग्य सांभाळा आणि नंतर आपले छंद जोपासा. तर खूप छान वर्षा, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्टुडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.